श्रीरामचंद्राय नमः सूर्यप्रभे समविमान करुणी विचारता गगनाव भास्करे शुभुनिया जाणे ऋषी आश्रमी विमान पाडिले या ठिकाणी असणारे विधुन मालना नावाची अप्सरा आकाशामध्ये तळपू लागलेली हनुमानजी ऐक बाबा माझी कथा या ठिकाणी असणार सूर्यप्रभे समविमान सूर्याच्या बराबरीने असणार विमानामध्ये बसलेले आहे आणि त्या ठिकाणी असणार विमान सूर्याच्या दिशेने नेलेलं आहे आणि पुढे काय घडलं या ठिकाणी असणार ते जे ऋषीश्वर होते त्याने विमान ऋषीच्या आश्रमावर पाडलेले ते रागावले आणि या ठिकाणी तू कामातुर अशा प्रकारे उन्मत्त झालेली आहेस आणि आम्हाचा आश्रम पाहून या ठिकाणी आलेली आहे असं आणि त्यानं सांगितलं कोणी येऊन झोपे की दाटोण तैसी आली सरधावण आश्रम लक्षोनी पापिनी या ठिकाणी असणार महाग्रही जसं आणि या ठिकाणी तू एकदम आम्हाला झोंबू लागलेली आहेस आणि आमचा आश्रम पाहून तू पापिनी आहेस आणि साधू संतांच्या आश्रमावर तू आलेली आहेस अशा प्रकारे त्या ग्राहीला ठिकाणी ग्रहाशी तू धावशी तर तू या ठिकाणी तळ्यामध्ये महायुषी होशील अशा प्रकारे शाप दिला चला बोला प्रार्थने ते महंताय रवीसी म्या गेले उदत दंड तदर्थ या ठिकाणी असणार त्यांना शरणागती शरणागता शरण अशा प्रकारे शरणागत मी आता शरण गेले आणि त्यांची प्रार्थना केली आणि त्याने असणार प्रसन्न होऊन मला आशीर्वाद काय या ठिकाणी सांगितलं त्याने असं सांगितलं की साधूच्या आणि जो छळन करील त्याला अद्दपात नावाच्या नरकामध्ये तर जावाच लागल पण पतन सुद्धा त्याला भोगावा लागल असा आशीर्वाद पुराणीच्या कथाय प्रत्यक्ष जे उपेक्षित साधू संत त्याची खस्तारो करी म्हणून हे हनुमानजी या ठिकाणी पुराणीच्या कथा नाहीत बर का नव्हती पुराणीच्या कथा अरे मला आलेला अनुभव आले अंगा आणि ते ह्या जगा सांगत असे मला स्वतः अनुभव आला मी ऋषीचा असणारी अवहेलना केली म्हणून मला पतन या ठिकाणी ऋषी जडती होवनी प्रसन्न माझा दिदाले वरदान तुझे उद्धरण हनुमंते या ठिकाणी अशा प्रकारे असणारा मी विनंती केल्याच्या नंतर त्यांनी आशीर्वाद दिला बाबा या ठिकाणी असणारा हनुमानजीच्या योगानं तुझा उद्धार होणार आहे तू राहून धैसी कपीचा भया स्पर्श होताच जडाची देणे उदराची संगे या ठिकाणी असणारा तू पाण्यामध्ये राहशील आणि संतांची संगत तुला लाभल हनुमानचा स्पर्श पायाचा होईल तेव्हा तुझा उद्धार होईल असं सांगितलं ही संसारात राहती देही इतर चाप पुढे काही मुक्त होई मुक्त होई जे सत्संगे या ठिकाणी असणार बाबा सत्संगात व पाही हे संसार सगळा आणि त्या ठिकाणी तरल्या जातो कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी अडचण येत नाही असं महत्व असणार आहे मी वर्ष होते मी तुझी वाट पाहत झाले निर्मुक्त तुझे म्हणून असणार हनुमानजी बाबा तेव्हापासून मी वर्ष आवित्य म्हणजे 10,000 गुणिले 10,000 एवढं वर्ष असणार या तळ्यामध्ये मी पडलेली आहे आणि कधी हनुमानजी या ठिकाणी पाणी प्यायला येईल आणि कधी मी स्पर्श करील आणि माझा उद्धार होईल ही वाट पाहत होते मरण अवस्था मजा नाही म्हणून स्वरूप या ठिकाणी जन्म मृत्यू अवस्था असणारी मला नव्हती पण तुझ्या रामभक्ताचा स्पर्श
जन्माला झाल्याच्या नंतर जो शापामधून देह निर्माण मुक्त झाला आणि पूर्ववत शरीर मला प्राप्त झालं हनुमंता. आपुले निज सुख पाही निरोपावे सद्गुरु भाई ते मिलादले सर्वही झाले उतराई भवश्रमा. या ठिकाणी असणार कसं आहे बर का की सद्गुरु असणार सद्गुरूची स्थिती कैशी की अनुभवण्या त्या शिष्याशी माझी सद्गुरु सांगे सत्शिष्याशी खळवाद्यांशी बोलू नको. अंतरीचे साधन आपले नामहरीचे विसरू नको. जसे करावे तसे भरावे घेताना मग रडू नको. अशा प्रकारे गुरुच्या पायावर मी आणि त्या ठिकाणी विश्वास ठेवला. सद्गुरूची स्थिती ऐशी स्वय अनुभवाने सुखाची त्याची पावे शिष्याशी न्याधिकाची न करून. कारण गुरु सुद्धा कसा असावा बर का आपलं सर्वस्व असणार शिष्याला सांगायला पाहिजे. नाहीतर एक मंत्र महागारी ठेवला आणि बाकीचे सांगितले त्या ठिकाणी उपयोग नाही. कारण शिष्यही तसा असावा आणि गुरुही असणारा त्याप्रमाणे असावा. पित्याचे समर्थ पुत्र स्वामित्व अंगीकारी तैसे सद्गुरु सुख समर्थ शिष्याक्रमित सद्गुरु कारण पित्याचे समस्त वित्त. कारण आपल्या वडिलाची सर्व मालमत्ता किंवा जमीन जायदाद जसं सर्वस्व आपल्या मुलाला अर्पण करतो त्याचप्रमाणे ह्या गुरुनं सर्वस्व विद्याने असणार आपल्या शिष्याला अर्पण करणं पाहिजे. आजात पक्षाची जाती निरी माऊली वाचवली काही पसरून सर्व हिग्राचा वगाही. आझाद पक्षी जे असतो या ठिकाणी आझाद पक्षी आणि त्या ठिकाणी असणार आपली आई निस्ती नजर झाल्याच्या नंतर त्या पिल्लाचं असणार त्या ठिकाणी पोट भरत. त्याप्रमाणे आझाद पक्षाची जाती पाही नेने मावडी वाचवणे काही. याच न्यायाप्रमाणे आझाद पक्षी जसा आपल्या पिल्ल्याला जगवतो त्याप्रमाणे तेही तैसाची प्रेम तेणे विसरून या फुलं घाणे सगळा गाच बाळा करणे बाळका करणे. म्हणून माझ्या या गुरुमाऊलीनं आणि या ठिकाणी माझं कारण मी त्या ठिकाणी भूक लागल्याच्या नंतर जसं लेकरू रडतं त्याप्रमाणे माझ्या गुरुमाऊलीनं हे रामरूप आणि घास जो आहे हा माझ्या मुखामध्ये अर्पण केला. अशा प्रकारे या ठिकाणी तुझी माझा ईश्वर तुझी माझा सद्गुरु माझा दिना उद्धार केला साचार तू. म्हणून असणार तुम्हीच माझे गुरु आहेत. सद्गुरु या संसार रूपी जाळ्यामधून पुनरपी मरणम पुनरपी जननम जननी जठरे शयनम पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून बाहेर काढणारे तुम्हीच आहेत. अशा प्रकारे बोलू लागले. संसाराचा घरी बुडाचा सद्गुरु वाचून तत्वता आना नाही गा सोडविता सत्य भारता माझी. म्हणून संसार रूपी जाळ्यामधून बाहेर काढणारे समर्थ गुरु असणारे तुम्हीच आहेत. अशा प्रकारे माझा ठाम विचार आहे. उतरली ब्रह्मांड माझा सारी रंग कोणेले फेरी का. अशा प्रकारे असणार तुम्ही अनेक जणांचा उद्धार केला. उद्धारली ब्रह्मांड अनेके आणि तुमचं असणार एवढं महत्व मी एका माझ्या मुखानं काय तारा काही तू एक तुझा वाचून जगती या ठिकाणी तुमच्या शिवाय या संसार रूपी जाळ्यातून उद्धारून नेणारा मला या त्रिजगतामध्ये कुणीही दिसू शकत नाही असा त्या ठिकाणी बोलू लागले. एका जनार्दनाचे रंग पंगुदीन मुख्य आहे देखून एका जनार्दनाचे ताने म्हणून असणार तुम्ही कसं आहेत माझी आई आहेत आई. आणि लहान लेकरू रडत असताना किंवा अंधपंगू अशा प्रकारे लहान आहे आणि ते असणार तुम्ही उचलून घेतलं त्याप्रमाणे मला मी अडाणी होतो काही येत नव्हतं. तुम्ही कृपा केली कृपा कटाक्षाने जगी जनार्दन नाम या ठिकाणी तुमचं नाम या त्रिजगतामध्ये तारून नेणार आहे.
एवढं महत्व आहे असं शिष्य गुरुला एका जनार्दनाचं राम करुण्याचं राम पाय पुढल्याच सावधान अशा प्रकारे अप्सरेचा उद्धार झाला आणि हनुमानजीला या ठिकाणी असणार सर्व समाचार सांगितला. पुढच्या अध्यायामध्ये आता काय कथा निघल की दुसऱ्या सूचक वाचकाच्या मुखातून आपण ऐकू. सज्जनाचा स्वभाव पूर्ण दिनदयाळू चातक हणाताची देखता घेती दावणी उतरवणी. या ठिकाणी सज्जनाचा स्वभाव या नाथमहाराजांना सांगितला आहे. कसा आहे दीन दयाळू चातक घरे एखाद्या चातक पक्षाप्रमाणे आहे. एखादा अनाथ आहे गरीब आहे त्याला सहकार्य करतात नव्हे त्या ठिकाणी त्याला उतरून आपल्या हृदयाशी धरतात. गोड लागेल मानसी ते अंजुण्याचं गोत्राचा ने दुनिया स्त्री पुत्राची अनाथाची अर्पिता. जसा आपली आई आपल्या लहान लेकराला लागलेला गोड घास त्याच्या आपल्या मुखाच्या ऐवजी तिच्या मुखात घालते त्याचप्रमाणे माझ्या गुरुमाऊलीनं रामरूपी हा कथेचा घास माझ्या मुखामध्ये घातला. म्हणजे जे गोड लागे माऊलीशी तोंडीचे काढी वेगेशी गोपी बाळकाच्या मुखाशी निजमानशी स्नेहाळा या परी मी अनाथ दरिद्र होतो एका जनार्दनी येत गेला सनात त्रिजगती. या ठिकाणी असणाऱ्या या कथेच्या घासामुळं किंवा रामरूपी गोड घास याच्यामुळं मी पीडित होतो वंचित होतो पण माझ्या गुरुनं कृपा केली आणि मला सनात केला. उतारा पुढे काळाने विद्या बरदार एका जनार्दनाचरण गोड निरूपण गोड निरूपण आहे म्हणले. आता पुढच्या अध्यायामध्ये काळ नेहमीचा असणार मर्दन म्हणजे काळ नेहमीला मारणार आहेत हनुमानजी आणि त्या ठिकाणी असणार गोड कथा आहे आणि पवित्र कथा आहे. स्वस्तीची भावार्थ रामायण सूचक वाचक अप्सरा उदर नाम पंचचत्वारी समाध्याय तो वाजवा बाजूली बाजूली प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. उद्धरोनिया खेचरी विजय झाला कपी केसरी येरी रावणी गगनांतरी मधुस्वारी अनुवादे. असो या कथेचा अनुसंधान असा आहे या अप्सरेचा उद्धार झाला हनुमानजीच्या पायाला धरल्यामुळं ती आकाशामध्ये असं उड्डाण केलंय ती वरीच जाऊन हनुमानजीला बोलायला सुरू केले. हनुमंत आई बाबा मधुर स्वरी चांगल्या आवाजामध्ये हनुमंताला कळलं पाहिजे अशा आवाजात तिने बोलायला सुरू केलंय. अरे बाबा तुला हितजी तू आलास ना बर का आणि हे जे माणूस पुढे आलेला आहे तुझ्या याच्याबद्दल जी मी तुला कथा सांगते तू फक्त सावध होऊन ऐकायचं काम कर. तुझे या उपकार हनुमंता कायम अवतराय व्हावे आता काही विनवीत तत्वता सावधानता परिसावे. हे हनुमंता आता तू माझा उद्धार केलास. किती दिवस झाला मी या तलावात पडलेले होते वर्षे आयुताई 10,000 गुणिले 10,000 10 कोटी वर्षे या तलावात पडलेले होते आणि आता तू माझा उद्धार केलास म्हणून तुझा उपकाराची फेड उपकारानं मी करते. तुला एक गोष्ट सांगणार आहे तू ऐक अशी म्हणू लागली. तू आदट दाटो गावी रहोसी कळे काळाते दृष्टी नानिसी
त्याही वरे राम स्मरणेसे अहर्निसे डोलत. अरे बाबा हनुमंता तू आदट दाटू गावीर होशी तुझं खरंय ते सुद्धा, पण हे जे समोरून आलेलं आहे ना हे काय नेहमी कप्ती आहे आणि राक्षस आहे, हे तुला फसवल्याशिवाय राहणार नाही. आदट तू कोणालाच ऐकणारा नाहीस. दाटू गा तुझ्या समोर कोणी उभा राहणार नाही. हे मस्त खरंय, पण हे मायावी आहे आणि हे मायावी राक्षस फसविल्याशिवाय राहत नाही असं ती बाई वरून सांगू लागलेली आहे. राम नाम स्मरणा पुढे विघ्न कायसे बापुडे. आश्चर्य देखील वेडे वाकुडे तुझ पुढे सांगेन. अरे हो राम नामाच्या समोर आणि विघ्न राहतच नाही बर का, पण मला थोडं वेगळं दिसायला लागले. आणि हनुमान तर सारखं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं भजन करतात. आणि ही बाई हनुमान आपलं ही वाचणारा राक्षस हनुमंताला विघ्न करायला हे मला थोडं अवघड वाटायला असं सांगू लागली. तू भावार्थी श्रीराम भक्त नेनसी कपटाचे मात. निष्कपट तू कपीनाथ राम देखत सर्वत्र. हनुमानजी तुमचा जर विचार केला ना तुम्ही निष्कपट आहे, अजिबात तुमच्यामध्ये कपट नाही. तुम्ही आणि भगवंताचं चिंतन येतात रूपात असं चिंतन करतात बर का. म्हणून ह्या कप्प्याला तुम्ही ओळखू शकत नाही. हा कप्पी आहे, राक्षस आहे आणि याच्यावर विश्वास ठेवू नका असं ती विधोन्माली नावाची बाई आणि आकाशातून सांगू लागली. विनवित असे मी तुझ प्रती सावध एके कपिपती. केवळ कपटाचे कपट मूर्ती तो हा राक्षस चित्ती मानवा. कपिपती हनुमंता अरे बाबा ह्यो जे आलेला आहे ना मी तुला सांगते तू सावध होऊन ऐक म्हणले. हे तुला जी इनवाय लागलाय पुन्हा पुन्हा कथा सांगायला लागलाय. हे कपटाची मूर्ती आहे, ह्याला कपट शिकवायची गरज नाही. आणि हो पहिलाच कपटी ह्याला समजा अभ्यास आहे बाबा, ह्याच्यावर तू असणारा विश्वास ठेवू नको अशी विधोन्मालिनी नावाची अप्सरा हनुमानजीशी बोलू लागलेली आहे. तू रामाचा निज भक्त स्वामी कार्या लागे युधोक्त अति संकटे दोर पंत क्रमोनी येते आलासी. हनुमंता तू असणारा श्रीरामाचा निज भक्त आहेस, निज मध्ये जवळचा आहेस. आपण स्वतःहून रामाची सेवा करणारच बाबा. आणि ह्या कार्य करता तू तुझ्या स्वामीच्या आलास. किती लांबून आलास तो? बरेचशे लांबून आलास. मी तुला किती लांबून आलास ती सांगते म्हणजे आई. पण ह्या कपड्यावर विश्वास ठेवू नको. ज्यासी म्हणते परम साधो तो हा कपटे महामैनो. जान राक्षस दुर्बद्ध तुझ छळवाद करवाला. ज्याच्यावर तू विश्वास ठेवतोस ना आणि ज्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याचा ऐकायला लागला असतो हा कपटी महामैंदू आहे म्हणजे फसवणार आहे. फसविल्याशिवाय तुला सोडणार नाही आणि हे तुला विघ्न केल्याशिवाय सोडणार नाही अशी ती अप्सरा असणारी आकाशातून हनुमानजीला बोलू लागलेले आहे. रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करून येत कुणाला द्रोण पर्वत चलनार्थ तुझ लागे. हनुमंता अरे बाबा हे रावणाच्या जवळचा आहे, रावणाचा पाहुणा आहे आणि रावणा बरोबर पण करून तुला छळण करण्याकरता कपट करून फसविण्याकरता इथं आलाय अशी ही विधोन्मालिनी बाई असणारी आणि हनुमानजीला सांगू लागलेले आहे. हा काळ नेमी राक्षस ब्राह्मण रूपे तापस धरून याला तापस वेस अति दुर्धर महापापी. आणि आहे ना काळनेमी राक्षस आहे, तापसाचा वेश धरलाय, चौथ्या आश्रमात गेलाय, ह्याने संन्यासाचा वेश धारण केलाय आणि तुला फसवण्याकरता इथं बसलेला ह्याच्यावर विश्वास ठेवू नको अशी पुन्हा 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 अप्सरा हनुमानजीशी बोलू लागलेली आहे. झमे याचा विश्वास धरिसी छळन करीला
क्षणार्धेसी छळ छद्दे याची मिरासी बहुमायेसी जाण तू. तू ह्याच्यावर विश्वास ठेवू नको. जर ठेवलास ना हे तुला कपट करून इग्न केल्याशिवाय राहणार नाही. ह्याच कशी ही कपटाचीच मूर्ती आहे आणि ही कपट करणाराच माणूस आहे म्हणून विश्वास ठेवू नको असे पुन्हा पुन्हा ते अप्सरा सांगू लागलेले आहे. जवा उदय ये सुभानो तवा गोवावा कपिनंदनो का मारावा सिंतरुण ऐसा पण करून आला. अरे रावणा बरोबर ह्यानं पण केलाय. असा पण केलाय सूर्य उदय होईपर्यंत ह्याला कसल्या हत्तीमध्ये इथं थांबवायचंय आणि जर सपाट्यात आलं ना हे गिराईक तर शिंतरून ह्याला मारायचंय. धरला असं लोचके मारू मारू याच्या अंगाचं मास